नमस्कार. प्रेमास रंग यावे या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मात्र जेव्हा अक्षरा शरूजवळ बसून असते तेव्हा मात्र अक्षरा स्वतःच्या विचारांमध्ये गुंफलेली असते. तितक्यातच ती विचार करत असते की मी हे सगळं सांगू का शरूला, पण मात्र छोट्या मालकांना पणही मी सांगणार नाही. आणि ती स्वतःच्याच विचारामध्ये गुंफलेली असताना तितक्यातच तिथे शरू बोलते की काय झालंय, आणि ती टाळी वाजवण्याच्या इशाऱ्याने तिला सांगत असते. त्यावर तिथे मात्र ती काहीच बोलत नाही आणि ती बोलते की अगं शरू, तुला माहिती आहे ना, आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस येते, त्याचाच मी जरा विचार करत होते आणि तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासाठी हे सगळं बघायला. तर त्यावर मात्र ते शरूचे डोळे पाणवतात आणि ती लगेचच तिथे जाऊन अक्षराला मिठी मारते. आणि तेव्हा ती बोलते की तू काळजी करू नकोस, या अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्या आजूबाजूला आईबाबा आहेत अशी आपल्याला भास होतोय. त्यावर मात्र तिथे दोघीही जण या भावूक होतात. आणि इकडे मात्र जेव्हा सुंदर त्याच्या रूममध्ये असतो तितक्यातच त्याची आई तिथे येते आणि बोलते की अरे सुंदर, तुला काय झालंय, तू कोणाशी धड बोलत नाही, काही नीट वागत नाही, आणि तुला कळतंय का तू कसा वागतोय ते, मला तर कळतच नाहीये तुझं मन कसं मोकळं व्हायचं. आणि ती सुंदरला बोलते की मी तुझ्या पाठीशी आहे ना, आणि मी नेहमीच राहील, तू काळजी नको ना करूस. आणि ती त्याची समजूत काढत असते, कारण तिला असं वाटत असतं की लग्न मोडल्यामुळे मात्र सुंदरचं मन हे खट्टू झालेलं असेल. पण तिला कळतच नसतं की नेमकं त्याच्या मनामध्ये काय चाललंय आणि काय नाही. आणि इकडे मात्र त्याच्या मनामध्ये इतके गुळ चालू असतात की देवच जाणो. पण मात्र जेव्हा ती बोलते की तू घडाघडा बोलणार आहेस की नाही, आणि तू लक्ष्मीसोबत तर नीट बोलणार आहेस ना, असं बोलल्यानंतर मात्र तो लगेचच त्यांच्याकडे बघायला लागतो आणि विचार करतो की मी अक्षराला हे सगळं कसं काय सांगू, कारण माझ्या मनात जे चाललेलं आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे, म्हणजे तिच्यावर माझं प्रेम आहे हे मी तिला कसं सांगू, कारण आतापर्यंत मला कुठलाच रस्ता दिसलेला नाही. आणि ज्यावरून घरामध्ये एवढा मोठा वाद झाला होता त्यावरून तर असं मला वाटतच नाही की कोणी मला अक्षरासोबत लग्न करू देईल. पण मात्र तेव्हाच त्याला विचार येतो की आता आपण नेमकं कसं बोलावं. आणि तो मनात असा विचार करत असतो तेव्हा तो एकटक बघत असतो. आणि तितक्यातच तिथे पुन्हा त्याची आई बोलते, बघितलंस, मला माहिती होतं तू नेमका काहीतरी विचार करतोय, पण मात्र तू असं समोर विचार ठेवणार नाहीस तर मग आम्हाला कळेल कसं, आणि तू नक्की अक्षराशी बोलशील असं मला वाटतंय, असं तिच्या म्हणण्यानुसार असतं. पण मात्र तिथे पुन्हा ती बोलते की बघ, पुन्हा तो विचारत गेलाय, असा आवाज तुझा जेव्हा जड होतो ना तेव्हाच कळतं की तुझ्या नेमकं मनात काय चालू आहे ते वर दिसतच नाहीये. आणि तुला जसं वाटतंय ना तसं तू अजिबात नाही आहे, तू आधीसारखा राहिलेलाच नाही आहे, असं म्हणून मात्र त्याची समजूत घालायला ती बोलत असते. पण मात्र आता त्याला कळतच नसतं की नेमकं कसं वागावं. आणि इकडे मात्र तिथे अक्षरा येत असते. तिला आठवतं की आपण अजूनही सुंदर म्हणजेच छोट्या मालकांच्या मनातलं विचारलं नाही, आणि आपल्याला मॅडमनी तसं सांगितलंही होतं की त्यांच्या मनात काय आहे ते आपल्याला बाहेर काढावंच लागेल. आणि इकडे मात्र त्यांना सुचत नसतं की नेमकं कसं बोलावं त्याच्याशी. पण मात्र तिथे अक्षरा जाते आणि तितक्यातच तिला तिथे फुलांचा सडा दिसतो, आणि फुलांच्या सड्यावरून ती बोलते की हे सगळं कोणी केलं असेल, कदाचित छोट्या मालकांना खुश ठेवावं म्हणून कोणीतरी केलं असेल. आणि तिथून जातच असते ती की लगेचच तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्यांची वर्षा होतोय असं तिला जाणवतं. आणि ती एकदम वर बघू लागते तर तिला काहीच दिसत नसतं, कारण नुसतं फुलांच्या पाकळ्या आहेत तिच्या डोळ्यावरही येऊ लागतात. आणि तिथे मात्र इतका फुलांचा सडा पाहून लगेचच ती तिथे बोलते की काय झालं. आणि तितक्यातच तिथे सुंदर बोलतो की मला माहिती होतं तू येशील, तुझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे मी. त्यावर ती बोलते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे छोटे मालक. त्यावर मात्र तिथे अक्षरा बोलते की हे बघा, तुमचं काय चालू आहे मला कळत नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं कोणासाठी केलं आहे, काय केलं आहे मला माहिती नाही, पण का असं केलं आहे मला तुम्ही सांगाल का, तुम्हाला काही वेगळं हवं होतं का. तर त्यावर तिथे ती बोलते की मला काहीच नको आहे. आणि त्याच्या अशा बोलण्यावरून मात्र ती पुन्हा गोंधळते आणि ती बोलते की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं का केलंस हेच विचारायला आले होते मी. तर त्यावर मात्र सुंदर बोलतो की हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे अक्षरा. आणि तिथे ती बोलते की छोटे मालक तुम्ही काय म्हणताय. त्यावर तिथे तो पुन्हा बोलतो की छोटे मालक बोलणं बंद कर आता, मी सुंदर आहे, तुम्हाला सुंदर म्हटलंस तरी चालेल. तर त्यावर तिथे तो त्याच्या मनातलं सांगायचं असं म्हणून बोलतो. पण ही सगळी फुलं का नेमकी असं अक्षरा विचारते. तिथे मात्र पुन्हा तो बोलतो की तुला हा फुलांचा सडा दिसलाय, पण मात्र त्यात माझा जीव ओवाळून टाकलाय ते नाही दिसलंय का. आणि ती हसून खाली मान टाकते. त्यावर मात्र तो बोलतो की हेच तुझं लाजणं मला एकदम असं घायाळ करून टाकतं बघ. आणि तो काहीही विचार न करता बोलतो की अक्षरा, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ. आणि तिथे मात्र ती विचारात पडते आणि एकदम त्यांच्याकडे बघत राहते. त्यावर मात्र तिथे ती बोलते की छोटे मालक. त्यावर मात्र तो पुन्हा बोलतो की छोटे मालक काय छोटे मालक, तू मला सुंदर म्हण, सुंदर फक्त.
त्यावर मात्र अक्षरा बोलते की मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही माझा इतका विचार करत असणार. त्यावर तिथे मात्र तो बोलतो की तुझा नाही तर मग मी कोणाचा विचार करू, आणि आजपर्यंत मी कोणत्याच मुलीचा असा विचारही केला नव्हता. आणि तिथून ती हसून निघून जात असते. तितक्यातच सुंदर आवाज येतो, अक्षरा. त्यावर अक्षरा तिथे वळून उभी राहते आणि ती बोलते की तू मला उत्तर सांगणार नाहीस का आता? तुझ्या मनात काय आहे ते सांगून जा की. तर त्यावर मात्र ती बोलते की काय? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही सांग ना एकदा. तर त्यावर मात्र तिथे अक्षरा बोलते की बोलायला काय जातंय? बोलण्याने थोडी ना दिसतंय. तुम्हाला सगळं काही समजायला हवं होतं. तर त्यावर मात्र सुंदर तिथून निघून जातो आणि तिकडे मात्र अक्षराही तिथून निघून जाते. त्यावरच तिथे सुंदर बोलतो की ये पोरगी पटली, म्हणजेच पोरगी हसली म्हणजे फसली. आणि इथे तो मात्र उड्या मारत असतो आणि आपल्या मनातलंही आता मोकळं झालं असतं. त्यामुळे तो आता खूप खुश असतो. आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्यानंतर काय होणार आहे? आता तिथे उर्वशी काय धिंगाणा घालणार आणि बाकी सगळे तर काय मजा बघणार? तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.